सर्वात पहिला एलसीबीचा कारवाई आहे. एलसीबीचं काय कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळालं. गोपनीय माहितीमध्ये एका इस्मानने आणि त्यांच्या साथीदार मिळून काही ठिकाणी चोरी करताय असं गोपनीय माहिती भेटलं होतं. गोपनीय माहिती आधारित एका इस्माननं ताब्यात घेतलं. त्यांच्या विचारपूसमध्ये आणखी दोन इसम सोबत त्यांनी चोरी करते असं त्यांनी कबुली दिलं. त्या कबुलीवरून आम्ही 14 मोटरसायकल आणि 6 ऑटो रिक्षा त्यांच्याकडनं जप्त करण्यात आलेले होते. ही सर्व मोटरसायकल आणि ऑटो रिक्षा अलग अलग इस्मांना त्यांनी विकलेल्या होत्या. म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी म्हणजे पालदी, रावेर अशा सर्व ठिकाणी विकल्या होत्या. ते जिथे कुठं विकल्या होत्या तिकडनं सगळीकडनं आम्ही जप्त करण्यात आलेलं आहे. हे तिन्ही इस्मांचं नाव आहे मुस्तकित अजीज पटेल, वय 28 वर्ष. दुसऱ्यांचं नाव आहे अमीन कलू मनियर. तिसऱ्यांचं नाव आहे जबीर सलामत शेख, वय 27 वर्ष. हे सर्व राहणारे पालदीचं आहे. आणि ही लोकांनी जळगाव जिल्ह्यामध्ये मधून काही मोटरसायकल चोरी केलं होतं. काही मालेगाव आणि काही छत्रपती संभाजीनगर, काही खारघर, नवी मुंबई आणि काही मुंबईमध्ये जुहू अशा परिसरात पण त्यांनी चोरी केले होते. ही जळगावमधलं चोरी केलेल्यापैकी एक गुन्हे आम्ही निष्पन्न केलेला आहे. त्या गुन्ह्यातला जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या 195/2022 चोरी गुन्हा दाखल होता जळगाव शहरामध्ये. त्या गुन्ह्याचा